थँक्यू जयसाहेब. हा बोल. अरे जय, कुठेस तू? मी ऑफिस मध्ये. अरे एक आनंदाची बातमी आहे. हा? अरे मी आनंदाची बातमी म्हणालो. आनंद नाही झाला का तुला? सध्या अशा गुड न्यूज ऐकायची सवय झाली, पण त्या न्यूजचा हवा तसा परिणाम जोवर होत नाही तोवर खुश व्हायचं नाही असं ठरवलंय मी. बरं ऐकशील का जरा माझं? आपले सपने सर आहेत ना, त्यांनी एका माणसाचं नाव सुचवलं. त्याला ना नवीन प्रोजेक्ट मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे. आणि विशेष म्हणजे माहितीये तुला काय, तो नवीन मुलांना संधी देतो. सतत असं काहीतरी इनोव्हेटिव्ह शोधत असतो. तुला कन्फर्म काम होईल असं वाटतंय? हो, पण त्यांच्या काही अटी आहेत. काय? एक म्हणजे हा बिझनेस 100% सक्सेसफुल होईल, प्रॉफिट मिळेल याची गॅरंटी हवी आहे त्यांना. आणि मला वाटतं आपण ती देऊ शकतो. नक्कीच. म्हणजे हे प्रोजेक्ट सक्सेसफुल होणार याची खात्री आहे मला. जय, अरे फक्त एकच प्रॉब्लेम आहे. तू दिलेलं प्रेझेंटेशन मी त्यांना मेल केलं, पण त्यांना इन डिटेल सगळं हवंय आणि तेही अर्जंट. येत्या पुढच्या 2-3 दिवसांमध्ये आपली मीटिंगही फिक्स होईल. वाज 2 दिवसात प्रेझेंटेशन बनवणं जरा अवघड आहे रे. जय, पुन्हा एक संधी आली आहे. आय नो. मला कळतंय पुन्हा एकदा संधी चालून आली आहे, पण 1-2 दिवसात प्रेझेंटेशन बनवणं खरंच अवघड आहे. माझं इथलं काम चालू आहे, त्यात मी औंना शब्द दिलाय की माझ्या बाहेरच्या कुठल्याही कामामुळे इथे अजिबात काही परिणाम होऊ देणार नाही. जय यार, बघ ना, काहीतरी मॅनेज कर ना. हे बघ सुहास, मी ट्राय करतो, पण मला खूप अवघड वाटतं. आपण बघू. बरं ठीक आहे, बाय. जय, तुला देवानं पुन्हा संधी दिली नव्यानं, हो ना? हो, पण त्यासाठी तुझ्याकडे पुरेसा वेळ नाहीये असं वाटतंय ना तुला? आम्ही सगळे असतानाही जय, काळजी नको करूस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर, तुला हवी ती मदत करायला. खरंय जय, अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. तू काळजी करू नकोस, जोमानं कामाला लाग. आम्ही सगळे तुला मदत करू. अरे हो नंदिनी मॅडम, पण इथली कामं. मी आहे ना, मी करेन सगळी कामं. हो जय, इनफॅक्ट आम्ही सगळे तुला मदत करू. हो यो. जय सर, आता माघार घ्यायची नाही. माझ्यानं जेवढी मदत होईल ना तेवढी मी करेन, पण आता ही संधी हातनं नका जाऊ देऊ. थँक्यू. आदिती मॅडम, तुम्ही नाही मदत करणार मला? ऑफकोर्स. सगळ्यांसोबत मीही तुम्हाला मदत करेन. बघा जय साहेब, आदिती मॅडम पण तुमच्या सोबत आहेत. आता कसलीच चिंता नाही. जोमानं कामाला लागा. थँक्यू सगळ्यांच.
आदिती, आज खूप पॉझिटिव्ह वाटतंय आणि भीती वाटते. हे काय पॉझिटिव्ह वाटते आणि भीती वाटते? हा, म्हणजे दुसरी संधी मिळाली आहे म्हणून पॉझिटिव्ह वाटतंय, पण गेल्या वेळच्या अनुभवामुळे मनात खूप भीती बसली. सगळं काही व्यवस्थित होईल असं वाटताना जर काही वेळेवर जय प्लीज, आता असा विचारही मनात आणायचा नाही. ऑफिस मधले सगळे तुझ्या सोबत आहेत, तुला मदत करायला तयार आहेत सगळे. ह्याचा अर्थ कळतोय तुला? काय? सगळ्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासाची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आता सगळं छानच होणार आहे. पण तरीही एक प्रॉब्लेम आहेच. काय? अरे, ती मला 2-4 दिवसात प्रेझेंटेशन तयार करायचंय आणि नेमका माझा लॅपटॉप सर्व्हिसिंगला दिला. मग माझा लॅपटॉप घे. ओ नो. काय झालं? अरे, मी माझा लॅपटॉप ऑफिस मध्ये दिलाय अपग्रेड करायला आणि तो 2 दिवसानंतर मिळणार आहे. म्हणजे प्रॉब्लेम आहेच ना. आता काय करायचं? आपण काकांकडून मागूया ना लॅपटॉप. काकूंनी नुसता लॅपटॉपचा विषय काढला तरी ते एवढे भडकले. मला नाही वाटत ते स्वतःहून त्यांचा लॅपटॉप मला देतील. मग आपण त्यांना सांगूया खूप महत्वाचं काम आहे आणि तू स्वतःहून मागितलायस का लॅपटॉप? मी मागायच्या आधीच ते असे रिॲक्ट झाले. काकांचं ना, आपण एखाद्या लहान मुलाकडे त्याच्याकडे असलेलं चॉकलेट मागितल्यानंतर कसं होतं तसं झालं होतं. एक मिनिट, चॉकलेटचा विषय अजिबात काढू नको. हं? काल गुलाबाचं फूल काय, आज चॉकलेट काय? चांगलं चाललंय. एक मिनिट. काय विषय काय आहे आणि तू कुठे जातेस? मला इथे माझ्या प्रेझेंटेशनचं टेन्शन आहे. कुठे नेतेस तू विषय? आणि कालच सांगितलं ना मी तुला सगळं. सॉरी, पण तरी चॉकलेटचा विषय नको काढूस, मला राग येतो. राग? आदिती, हा राग बिग बाजूला ठेव आणि आता प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. काकांशी तू सरळ जाऊन बोल. तू बोलशील काकांशी प्लीज? जय, नाही हा. नेहमी मी तुझ्यासाठी काकांसमोर जाऊन उभी राहणार नाही. या वेळेला तू स्वतः जाऊन काकांशी बोलायचे. मी? हो. जय, हो य. चल आता निघूया आपण. वेळेत पोहोचलो नाही ना तर जेवणही नाही मिळणार आणि लॅपटॉपही नाही. चल काकांशी? चल चल, उठ उठ पटकन. का नाही आहे? क्या? हो, काय ते डब्यात डोकं घालून बसलायत? लॅपटॉप म्हणता त्याला. हो का? नाही, ते माहितीये मला, पण त्या लॅपटॉपचं व्यसन लागलंय तुम्हाला. दिवसभर त्यात डोकं घालून बसलेले असता तुम्ही. लॅपटॉप माझा, डोकं माझं, तुला काय प्रॉब्लेम? पण नवरा माझा आहे आणि माझा नवरा असा व्यसनाधीन झालेला मला नाही आवडणार. वा, काय नवऱ्याची काळजी. तू काय काळजी करू नकोस. काय हा लॅपटॉप सोडवत नाही ग मला. त्याच्यामुळे जुने मित्र मैत्रिणी भेटले ना. जा बोल. कुठल्याही मागण्या असतील तर त्या मान्य केल्या जाणार नाहीत. खोलीतला लाईट गेलाय, नळाला पाणी येत नाहीये, पावसामुळे छप्पर गळतंय, अशा जर क्षुल्लक कंप्लेंट असतील तर तुमच्या तुम्ही निस्तर. हा, जा.
काका मला जरा वेगळंच बोलायचं होतं. भाडं वेळच्या वेळी भरावं लागेल. हे तुमचा पगार उशिरा झाला याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. हा. नाही नाही, ते वेळेतच देऊ आम्ही. पण हा लॅपटॉप काय काय लॅपटॉप काय? माझा लॅपटॉप बिघडलाय. आधी तिने तिचा लॅपटॉप अपग्रेड करायला ऑफिसमध्ये दिलाय. माझं एका प्रोजेक्टचं खूप महत्वाचं काम होतं. ते जर मला लॅपटॉपवर करता आलं असतं, म्हणजे त्यासाठी मला जर तुमचा लॅपटॉप मिळू शकला असता तर खूप बरं झालं असतं. बघ, बोललो होतो ना मी, नाही देणार ते लॅपटॉप. चिडले नाहीत हे नशीब. आता ऑफिस आज नंतर थोड्या वेळ थांबून कर का? हो, आता असंच दिसतंय. हे घ्या तुमचे डबे. शकू, निघतो आम्ही. शकू, आज आम्हाला कदाचित घरी यायला उशीर होईल. शकू, त्यांना विचार उशीर का होणार आहे. कारण मालकांना उशिरा आलेलं चालत नाही. काय हो, बरोबर आहे ना? हा, मग आता सांगा काहून उशीर होणार आहे? कारण आज ऑफिसमध्ये थांबून आम्हाला काम करावं लागणार आहे म्हणून. येतो आम्ही. दादा थांबा. हे घे. पण हा लॅपटॉप काकांनी दिले. तुमचा डबा खराब झालाय ना, मग ह्याच्यावर काम करा तुम्ही. या. जय दादा, तिकडे काहून बघताय? त्यांनीच दिलंय तुम्हाला. फक्त मला तुम्हाला द्यायला सांगितलं, एवढंच. थँक्यू. थँक्यू. शकू, त्याला म्हणावं काम केलं नाही तर पगार नाही मिळणार, आणि पगार नाही मिळाला तर पैसे नाही मिळणार माझे, म्हणून दिलाय. ऐकलं ना? तरीही थँक्यू. आणि शकू, हा लॅपटॉप नीट ठेव. मी संध्याकाळी आलो ना की याच्यावरच काम सुरू कर. येतो आम्ही. हे असं सारखं सारखं थँक्यू म्हणून काय सिद्ध करायचं होतं ग या भाडेकरूंना? त्या भाडेकरूंना अर्जन्सी म्हणून दिलाय तो, कायमचं नाही. काम झालं की परत घेणार.
मला ना या काकांचंच कळत नाही. ते आहेत तसे वागत नाहीत आणि वागतात तसे नाहीच आहेत ते. खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. कोणामुळे? अर्थातच काकांमुळे. हो, पण काकांशी बोलायची आयडिया दिली कोणी? ते काही तसंही दुसरा काही ऑप्शन नव्हता. म्हणजे मी काकांनाच विचारणार होतो त्यांच्या लॅपटॉपसाठी. हो का? मग काल का रे घाबरत होतास तू इतका? हे असंच सहज. जय, म्हणजे मी काहीच केलं नाही. तू काय केलं? हे बघ, मी काकांकडे लॅपटॉप मागितला, त्यांनी परवानगी दिली, झालं का? ठीक आहे, मग यापुढे तू काकांशीच बोल. मी कधीच तुला काहीच मदत करणार नाही. अरे बापरे, आदिती मॅडमना राग आलाय वाटतं. जय प्लीज, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. अगं सॉरी, मी थट्टा करतोय तुझी. आदिती, कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्या सोबत असताना आयुष्यातले कुठलेही प्रॉब्लेम असे चुटकीसरशी सॉल्व्ह होतात. एवढं काही नाहीये. काकांशी बोलायची हिम्मत तर तूच केलीस ना. मी फक्त सांगितलं तुला. हे बरं आहे तुझं. म्हणजे आता असंही बोलणार तू. खरं तर हे किती बरं आहे ना. हे सगळं किती पॉझिटिव्ह घडतंय आणि तुझ्या मनाप्रमाणे घडतंय. काकांनी तुझी मदत केली, आता ऑफिस मधले सगळे तुझी मदत करणार आहेत. पण या सगळ्यात महत्वाची तुझी साथ आहे आदिती. आदिती, खरंच तू नसतीस तर काय झालं असतं माझं? ते आता हेच बघ ना, इथून ऑफिस पर्यंतचा प्रवास हा मला ना असा एकदम रिफ्रेश करून टाक. एक नवीन एनर्जी देतो. मग पुढे आपण ऑफिस मध्ये जाऊन नाही बोललो तरी चालेल, पण हा प्रवास महत्वाचा. कारण इथे आपल्या दोघांमध्ये येणारं कोणीही नसतं. गुड मॉर्निंग. मला बघून एवढं दचकायला काय झालं? नमस्कार, मी स्वरूप तांगडे. मी तुमच्या ऑफिसमध्ये काम करतो. मला माहिती आहे तांगडे, पण अहो जय साहेब, माझ्यापासून काय लपून राहिलंय का? तसं काही नाहीये तांगडे. तू इथे कसा? मी म्हणलं होतं ना की माझा भाऊ राहतो इकडे म्हणून, आदिती मॅडमच्या घराजवळ. त्याला भेटायला आलो होतो. पण तुम्ही इथं बांद्र्यात? मी ते अहो, मला खात्री होती आदिती मॅडम इथे दिसतील म्हणून. तुम्ही भेटलात. वा जय साहेब. म्हणजे मला कळतंय सगळं. म्हणजे बघा, विरारून ट्रेन सुटली, ती बँड्राला येऊन थांबली, तुम्ही उतरलात. का? का? कारण ठरलंय ना. म्हणजे विरार टू बँड्रा सिंगल आणि बांद्रा टू घाटकोपर एकत्र. मस्त प्लॅनिंग आहे. हे बघ तांगडे, प्लीज. म्हणजे हे बघा जय साहेब, तुम्ही प्लीज प्लीज बोलू नका, प्लीज. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर, मी कुणाला काहीही सांगणार नाही. मी निघतो. तुम्ही या सावकाशी ना, आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका.
त्या नवऱ्यांचं तर अजिबात नाही. मी हँडल करतो त्यांना. हा साहेब, हा तुम्हाला ऑफिसला बुट्टी घ्यायची असेल तर घ्या. दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके. जय, अरे हसतोयस काय? हसू नाही तर काय करू? तांगडेनी ऑफिस मध्ये जाऊन जर सगळ्यांना काही सांगितलं तर? सांगू दा. आणि असंही तो सांगून काय सांगणार आहे? जय सर आदिती मॅडमच्या प्रेमात पडले. खरंच आहे ना ते? रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडायला आवडतं मला. जय,